आपले दादा, तुमचे, आमचे, सर्वांचे दादा, अजात शत्रू दादा, सर्वांच्या अडचणीच्या वेळी धावून जाणारे जगन्मित्र दादा, जागृती ग्रुपचे कुटुंब प्रमुख, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर अर्थात राज गायकवाड. कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूर जवळील उदगावमध्ये जन्मलेले दादा खरं तर बेळंकीचे सरकार. हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर दादांनी 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरीही केली. नोकरीसाठी ते परदेशातही गेले. पण ज्या समाजातून मी आलो त्यांचं काय? आणि मग त्यांनी विठ्ठलाच्या आशीर्वादानं पंढरपुरात चहा पावडर विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सलग 12 वर्षाची तपश्चर्या केली. शेळी पालनाच्या माध्यमातून जाळे विणण्यासाठी ते सरसावले. आज 7 ते 8 राज्यांमध्ये शेळी पालनाच्या माध्यमातून 1-2 नव्हे तर तब्बल 20 लाखांवर नागरिक जागृती परिवारात सहभागी झालेत. आणि एकाच प्लॅन्टवर 11 करोडचे उत्पन्न काढण्याचा विक्रमही दादांच्याच नावावर आहे. गौतम बुद्धांनी सांगितलंय, अतः दीप भवा, म्हणजे स्वतःच दीप व्हा आणि इतरांना प्रकाशित करा. स्वामी विवेकानंदही सांगून गेले की स्वतःच मार्गदर्शक बना. दादांनी हाच वसा उचलला आणि बेळंकीसारख्या छोट्या खेडेगावातून त्यांनी उभारी घेतली. त्यांनी 12 वर्षापूर्वी लावलेल्या कल्पतरूचा आता कल्पवृक्ष झालाय. तो चांगलाच बहरलाय आणि बहरतोच आहे. दादांनी सामाजिक बांधिलकी ओळखून 10 गावं दत्तक घेतली आहेत आणि तिथली विविध कामं सुद्धा मार्गी लावली आहेत. आता जागृती परिवारात आणखीनच भर पडली आहे. नवजागृती न्यूजची चांगल्या कर्तृत्वाला सलाम तर अन्यायावर प्रहार हा दादांचा संदेश तंतोतंत पाळणारी वृत्तवाहिनी आज आपल्या समोर येतेय. दादांच्या गरुड झेपेबद्दल काय बोलावं? एक गोष्ट मुद्दाम सांगावीशी वाटते. जेव्हा पाऊस पडायला लागतो तेव्हा सगळी पाखरं कुठं ना कुठेतरी आसरा शोधतात, पाऊस थांबेपर्यंत वाट पाहतात. पण पक्षीराज गरुडाचा दृष्टिकोन काहीसा निराळाच असतो. तो झेपावतो आणि थेट पावसांच्या ढगांना भेदून मनसोक्त विहंग करतो. या सर्व धकाधकीच्या लाईफस्टाईलमध्ये दादा कधीच मित्रांना विसरत नाहीत की कुटुंबाला. कुटुंबासाठी तर नेहमीच खास वेळ देतात आणि मित्रांच्या मैफिलीत नकळत रमूनही जातात. कैसे देखे सपने नयन सुलग सुलग जाए विकास कामांची दिंडी निघाली आहे. ध्येय आहे सामाजिक विकासाचं पंढरपूर आणि श्री विठ्ठलाच्या आशीर्वादानं हे घवघवीत यश मिळणार हे नक्कीच. श्री विठ्ठल